हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. डेली ब्लॉग आजपासून मी सुरू केलेला आहे प्रॉपर. तर 6 जानेवारी आहे. सकाळी उठून मी आपलं निंबू पाणी आणि जे जिरा ओव्याचं पाणी आहे ते पिलं आणि सकाळी ऊन घेतल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो, कारण की लगेच लग्न होणार आहे माझं 1-2 महिन्यामध्ये. त्यामुळे मी एक्सरसाइज वगैरे आणि वेट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी माझ्या जीवनाचे भरपूर वर्ष वेस्ट केले आणि हे विचार करून मला खूप स्वतःवर लाज वाटत होती, कारण की माझं सध्याचं एज आहे 28 आणि 28 एजमध्ये मी MPSCची प्रिपरेशन करत आहे. मला MPSCची प्रिपरेशन करत असताना जवळपास 2 ते 3 वर्ष झालेले आहे. एकचदा माझी प्रिलिम निघाली, त्याच्यानंतर माझी प्रिलिमसुद्धा निघालेली नाही आहे आणि हे मी खरं बोलून दाखवत आहे, कारण की मी स्वतः प्रिपरेशनला स्टार्ट केली. मी कुठलं नॉलेज घेतलं नाही, गाईड केलं नाही, कुठले बुक्स घ्यायचे, कुठनं कसं प्रिपरेशन स्टार्ट करायचं, या सर्व गोष्टीमध्ये जवळपास माझे 1 ते 1.5 वर्ष गेले आणि प्रिपरेशन सुरू केलं, अभ्यास सुरू केला आणि जवळपास आता मागच्या वर्षी एक्झामचा पॅटर्न बदलला. खूप लोक फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण पास होतात, पण माझं जवळपास झालेलं नाही आहे. पण मी 2024ला स्वतःला टार्गेट दिलं आहे की आता लाईफ चेंज करायची. एक तर यूट्यूबमधून पैसा कमवायचा, अदरवाईज सोशल जी आपल्याला लोकांची हेल्प करायची आहे, स्वतःची हेल्प करायची आहे, फायनान्शियली स्टेबल बनायचं आहे. तर या उद्देशाने मी MPSC करत आहे आणि हेच माझं टार्गेट आहे की मी माझी लाईफ चांगल्या प्रकारे बनवेल आणि माझं जे पोटेन्शियल आहे, मला जे लोकांसाठी करायला आवडतं, त्यासाठी मी हा MPSCचा मार्ग निवडला आणि ही माझी स्वतःची चॉईस आहे. 2026मध्ये मला सक्सेस व्हायचं आहे. ही माझी शॉप आहे. मी एक्सरसाइज वगैरे केली, आंघोळ वगैरे करून छान शॉप ओपन केली. मी फार्मासिस्ट आहे. इथे खालीच माझी शॉप आहे, वर मी राहते. झाडू वगैरे मारलं, छान साफसफाई केली, देवपूजा वगैरे केली. ते सर्व झाल्यानंतर 2 ते 2:30 वाजता मी शॉप बंद केली. 2 ते 2:30 वाजता शॉप बंद केल्यानंतर मग मी टायपिंगचे क्लासेस वगैरे लावलेले आहे, कारण की माझी टायपिंग प्रॉपर झाली नव्हती. तर म्हणून मग मी टायपिंगचे क्लासेस लावले आहे. इंग्लिश 30, इंग्लिश 40, कारण की इंग्लिश 30 केल्याशिवाय इंग्लिश 40चा डिप्लोमा मिळत नाही असे ते बोलले, म्हणून दोन्ही लावले. आणि कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये मला पास व्हायचं या उद्देशाने जेवढी मेहनत, कारण की मेहनतीशिवाय पर्याय नाही हे मला खूप चांगल्या प्रकारे समजलं, पण ते मला लेट समजलं, याचा खूप खंत आहे. माझे मम्मी पप्पा जेवढी मेहनत करत आहे सध्याच्या कंडिशनला, त्यांच्या मेहनतीला फळ देणं हे माझं काम आहे. माझ्या मागे माझ्या बहिणी आणि त्याच्यासाठी मला सक्सेस व्हायचं आहे. माझे हजबंड होणारे ते पण भरपूर सपोर्टिव्ह आहे. तर आय होप सो की जे सर्व नवीन यंग जनरेशन आहे ते सुद्धा मला सपोर्ट करतील. ॲटलिस्ट मी आपल्या नागपूरचीच आहे, आपल्या नागपूरमध्येच सक्सेस व्हायचं आहे आणि आपल्या नागपूरचं पण नाव रोशन करायचं आहे, स्वतःच्या फॅमिलीचं नाव रोशन करायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे. हाच टार्गेट आहे 2026चा. तर आय होप सो की तुम्ही सर्व मला सपोर्ट करा. तर आता इव्हिनिंगला यावर्षी मी युवा प्रशिक्षण योजनेमध्ये जॉईन झाली होती ॲज अ फार्मासिस्ट म्हणून. तर जवळपास मी प्रॉपर 11 महिने अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे जेवढा वेळ मी प्रॉपर अभ्यासाकडे द्यायला पाहिजे होता तेवढा वेळ मी अभ्यासामध्ये देऊ शकलेली नाही आहे. माझी MPSCची प्रिपरेशन सुरू आहे, पण तरीही आता जी आपली 4 जानेवारीला कंबाईनची एक्झाम होती, थोडा बहुत जो ओल्ड अभ्यास आहे किंवा थोडा बहुत जेवढा वेळ मिळेल त्याच्या बेसिसवर मी आपला अभ्यास करत होती. तर 4 जानेवारीला मी पेपर दिला, पण ॲज एक्सपेक्टेड मी असं मला वाटतं की मी आय थिंक मी किती सॉल्व केले, 82 सॉल्व केले. 82 पैकी ॲक्युरेट किती येतात हे मला माहिती नाही, कारण की मला मनामध्ये अशी दुगदुग आहे. जोपर्यंत आन्सर की येत नाही तोपर्यंत मी पेपर चेकच करणार नाही. ज्या दिवशी आन्सर की येईल डायरेक्ट आयोगाच्या आन्सर. 11 जानेवारीला जो आपला ग्रुप सीचा एक्झाम होणार आहे, कारण की मी आता जसं तुम्ही पाहिलं टायपिंगची एक्झाम्स लावलेली आहे. तर 11 जानेवारीला जो आपला ग्रुप सीची प्रिलिम आहे, तर ग्रुप बीच्या अभ्यासाच्या बेसिसवर ग्रुप सीचं पण मी एक्झाम देणार आहे. पण 2026 नवीन वर्षाचं जे रिझॉल्युशन आहे माझं, ते हेच आहे की गव्हर्मेंटमध्ये कुठे ना कुठे एक नोकरी मिळवणं खूप गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला. नोकरी नाही तर मी यूट्यूबच्या माध्यमातून अर्निंग करणार. तुम्ही त्या रिलेटेड मला सपोर्ट करा. बट 2026मध्ये मला कोणत्याही हालतीमध्ये सक्सेसफुल होणार आहे मी, हे माझं रिझॉल्युशन पण आहे आणि हेच माझं मॅनिफेस्टेशन पण आहे की मी 2026मध्ये एक सक्सेसफुल मुलगी बनणार आहे ॲज अ यूट्यूबर
किंवा ॲज अ गव्हर्मेंट सर्वंट, हे माझं स्वतःसाठी टार्गेट आहे. कारण की आपण दुसऱ्यांसोबत खूप प्रकारचे खोटं बोलू शकतो की मी एवढा वेळ अभ्यास केला, मी हे करत आहे किंवा मी ते करत आहे, मी ही जॉब करत आहे, मी एवढं पेमेंट कमवते, मी तेवढं पेमेंट करते. पण स्वतःशी आपण खोटं बोलू शकत नाही. कारण की स्वतःची लायकी आणि स्वतःची मेहनत ही आपल्या स्वतःला माहिती असते की आपण किती करत आहोत. करणं आणि बोलून दाखवणं यामध्ये फरक असते. तर माझी स्वतःसोबत प्रॉमिस आहे, मला स्वतःसोबत मी हे घट्ट प्रॉमिस केलं आहे, पिंकी प्रॉमिस केलेलं आहे, टार्गेट दिलं आहे स्वतःला की एक तर मी यूट्यूबमध्ये सक्सेस होईल, अदरवाईज मी गव्हर्मेंट एक्झाममध्ये सक्सेस होईल. मी यूट्यूबचे डेली ब्लॉग्स बनवणार आहे. माझं रिसेंट आता लग्नसुद्धा होणार आहे, तर त्या लग्नाचे पासूनसुद्धा डेली ब्लॉग्स मी टाकणार. कोणी मला हसो, कोणी वाईट कमेंट करो किंवा काही करो, मी माझे स्टडी ब्लॉग, मला पॉलिटिकल मुद्द्यावर बोलायला आवडतं, तर पॉलिटिकल मुद्द्यावर बोलणार, त्या रिलेटेड व्हिडिओ टाकणार. मी जे स्टडी करत आहे ते टाकणार, जे मी डेली ब्लॉगिंग करत आहे ते टाकणार. ज्यांना वाटते योग्य ते मला सपोर्ट करा, ज्यांना नको आहे ते काही प्रॉब्लेम नाही. कारण की लोक बोलणारे भरपूर असतात, सपोर्ट करणारे कमी असतात. तर आय होप सो तर जी आपली सध्याची यंग जनरेशन आहे ती मला सपोर्ट करेल. माझा खूप वेळ सध्या वेस्ट गेलेला आहे, जवळपास हा 2025 पूर्ण माझा वेस्ट गेलेला आहे. वेस्ट म्हणू शकता की मी दुसऱ्या म्हणजे असं एक होतं उम्मीद या सरकारने दिली होती की या योजनेमध्ये तुम्ही जॉईन केल्यानंतर आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. तर रोजगार, कारण की बेरोजगारी एवढी जास्त आहे की साध्या तलाठीचा फॉर्म आला तर त्याच्यासाठी पण लाखो ॲप्लिकेशन्स येतात. तर त्याच प्रकारे इथे पण योजना निघाली, त्याच्यामध्ये पण लाखो लोक जॉईन झाले, 1,30,000 विद्यार्थी जॉईन झाले. त्यामधली एक मी होती ॲज अ फार्मासिस्ट. शॉपमध्ये काम करत असताना, ही शॉप अशी आहे ना की इथे मला प्रॉपर वेळ मिळतो अभ्यासाला. पेशंट फार कमी असतात, जास्त पेशंट नसतात. वर मी राहते, खाली माझी शॉप आहे, तर त्याच्यामुळे मला ती परवडते. तर आय होप सो की 2026मध्ये, आय होप सो नाही, हा माझं टार्गेट आणि हेच माझं मॅनिफेस्टेशन आहे की मी एकदा सक्सेसफुल यूट्यूबर बनणार, अर्निंग सोर्स यामधनं जनरेट करणार. आणि दुसरा की मी गव्हर्मेंट सर्वंट बनणार आहे 2026मध्ये. हे मी स्वतःला प्रॉमिस केलं आहे. कारण की मी माझं प्रॉमिस स्वतःसोबत तोडू नाही शकत. मी तुमच्याशी खोटं बोलेल, मी घरच्यांशी खोटं बोलू शकते, मी अदर लोकांशी खोटं बोलू शकते, पण मी स्वतःशी खोटं नाही बोलू शकणार. आणि मला माझी लायकी, मला माझा मेहनत आणि मला माझ्या गोष्टीचं महत्त्व मला स्वतःला माहिती आहे. मी हा टार्गेट डिसाईड केला आहे, हे रिझॉल्युशन घेतलं आहे की मी यावर्षी सक्सेस होणार कुठल्याही पद्धतीनं, एक तर बाय सोशल मीडिया, अदर्स किंवा स्टडीच्या थ्रू, पण नक्की सक्सेस होणार. कारण की आपण ह्या सर्व गोष्टी अर्निंगसाठी करतो आहे. आणि मला सोशल लाईफमध्ये खूप इंटरेस्ट आहे, लोकांची सेवा करण्यामध्ये मला आवडतं, मला लोकांची प्रॉब्लेम सॉल्व करायला आवडतं. तर मी NGOमध्ये पण जॉईंड आहे. तर मी माझं जे पोटेन्शियल आहे, मी ते पोटेन्शियल एक्झाम क्रॅक करून जर मी या आपल्या लोकांपर्यंत पोचू शकले तर अजून चांगली गोष्ट, आणि माझी लाईफ पण त्या माध्यमातून सेटल होईल. पण जर बाय चान्स मी तिकडे जर नाही झाली तर मी यूट्यूबच्या माध्यमातून कमवल्यानंतरसुद्धा माझ्यातर्फे जेवढ्या लोकांची मदत होऊ शकते. आणि MPSCचा अभ्यास असा आहे की तो कधीच वेस्ट जात नाही. त्यामध्ये सक्सेस रेशो जरी का कमी असला पण त्यामध्ये नॉलेज रेशो कमी नसतो, नॉलेज भरपूर मिळतो आणि लाईफमध्ये व्यक्ती सक्सेस होणारच आहे. तर हा माझा टार्गेट आहे आणि त्याला अचीव करण्यासाठी तुम्ही पण मला हेल्प करा. मी माझा डेली स्टडी ब्लॉग, माझी डेली रुटीन, प्लस जे काही मी रेग्युलर मला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला वाटला, पॉलिटिक्स मुद्द्यावर, त्याबद्दल पण मी बोलेल. आणि कुणाला कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सवर माझ्याकडनं व्हिडिओ बनवून जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही मला तुमचे कमेंट्स तसे टाकू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असेल गव्हर्नमेंटशी रिलेटेड किंवा कुठल्या प्रकारची तुमचे कुठले कामं नसेल होत, तर आपण निदान जनतेपर्यंत आपली प्रॉब्लेम पोहोचू. कारण की सध्याची जनरेशन जी आहे ही वेल एज्युकेटेड आहे आणि वेल एज्युकेटेड पीपल जर
पॉलिटिक्समध्ये गेले तर हे खूप छान होणार. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे आपलं बनवलेलं आहे, जवळपास त्यांना 32 भाषांचं 32 त्यांच्याकडे डिग्र्या होत्या, 9 त्यांना भाषाचं ज्ञान होतं. ते अर्थतज्ज्ञ होते, ते पॉलिटिशियन होते, ते समाजसुधारक होते, ते भरपूर सारे त्यांच्याकडे, मला तरी माहिती नाही किती काय त्यांच्याकडे नॉलेज होतं. पण आता संविधान बदलण्याच्या गोष्टी हे 5वी ते 6वी पास झालेले लोक जर बोलत असेल तर विचार करून घ्या आपल्या देशाचं भविष्य काय.